आज आमच्या ह्या खास विश्लेषणाक तुमका येवकर. आज आम्ही जॉर्ज ओरवेलाच्या 1984 हे म्हणल्या खूपच फेमस पुस्तकाच्यार एक खोलय नदर मारतले. हो. आमच्याकडे जाते मग असा लेखकाविषयीची माहिती, पुस्तकाचो कितें ते खोल सारांश आणि त्याचो अजूनही कसो प्रभाव उरला तो. बरोबर. आमचो हेतू फक्त कहाणी सांगूक न्हय, पण कितें म्हणतात ते मुख्य विचार समजून घेवप आणि ते आईज कितले महत्वाचे ते पळोवप. खरेंच. आणि जॉर्ज ओरवेल त्याचं खरें नाव एरिक आर्थर ब्लेअर. तेणे हे म्हणल्यार आपल्या अनुभवांतल्यान बरयला. तो एक लोकशाही समाजवादी. हो. पण तो कसे म्हणजे फॅशिस्ट आणि कम्युनिस्ट दोन्ही तोरेच्या हुकुमशाहीचो घोड्डो विरोधी असलो. अच्छा. स्पेनातल्यान ते नागरी जोश आणि दुसरो महाजूज त्यांतले अनुभव त्यांनीच टका सरकारी दोडपुशाईविशीं भिरान घातली मनात. तर हिरव्यांचेर येवया. कल्पना करोत वर्ष 1984. एक भिरांकूल फुडार. संसार 3 राज्यांनी वंटलोलो. ओशियाना, युरेशिया, ईस्ट एशिया. हो. आम्ही ओशियानात आसात. तोईम पार्टी राज्य करता आणि मुखेली बिग ब्रदर. कोणाक दिसना पण सगळ्यांच्यार नदर धरपी. म्हणल्यार देवासारको कोणतरी. आणि आमच्या मुख्य पात्रा विन्स्टन स्मिथ तो हे सत्य मंत्रालयात काम करता. काम कितें तोर इतिहास बदलोप, पार्टीक जाई तोसेम कोरूक. एकदम विरोधाभासी नोय. सत्य मंत्रालयात इतिहास बदलोप आणि हे नियंत्रण फक्त इतिहासाच्यार ना. ना. टेलिस्क्रीन म्हणतात ते. लोकांच्या घरांपर्यंत 24 तास नदोर. खासगीपणाक जागोच ना. बिलकुल ना. आणि तांतून आणीक एक ॲड, न्यूस्पीक. एक नवी भाषा. हाचो हेतू कितें तर विचार करपाच्या तांकेचेरूच बंदी घालप. वेगळे विचार करूक उतराच ना. आणि ते डबल थिंक म्हणतात ते कितें? हो, डबल थिंक. म्हणल्यार एकच वेळेर 2 पूर्णपणे वेगळी मतां ती दोन्ही खरं म्हणून मानक. जसें झूज म्हणल्यार शांती, स्वातंत्र्य म्हणल्यार गुलामगिरी, असो कितें ते. अरे देवा. हे सगळ्या वातावरणात विन्स्टन गुप्तीकपणे पार्टीचा द्वेष करूंक लागता आणि एक डायरी बरूंक सुरू करता. आणि हे धाडस. कितका तोर विचार करपूच गुन्यांव, थंय थॉट क्राईम आणि शिक्षा मरण. तोच व्यार तो जुलियाच्या मोगान पडता. ती आपल्या तोरेन बंदखोर. त्यांचा मोगाचा संबंधच त्यांचा प्रयत्नकार जाता. पण म्हणल्यार कोथा फुडें वेगळेच वाट्टे वयता. तांकां ओब्रायन मिळता, पार्टीचो व्हडलो अधिकारी. हो. तांकां दिसतो तो त्यांच्या वांगडे आसा. ब्रदरहूड ह्या गुपीत पोंगड्याचो वांगडी. पण कोणेच्या तो तांकां फसवता. ओ. तांकां धरतात आणि प्रेम मंत्रालयात व्हरतात. नाव प्रेमाचे, पण थंय करतात ते क्रूर अत्याचार. अच्छा. थंय ओब्रायन विन्स्टनाक कितें म्हणजे शारिरीक आणि मानसीक तोरण पूर्ण मोडून उडयता. आणि ती भिरंकूल रूम 101 ते प्रतीक कुसेन वापरला न्हय. एकदम म्हत्वाचं प्रतीक. थंय दोरेखल्याक ताच्या सगळ्यात व्हडल्या भिरांती मुखार उबो करतात. विन्स्टनाक उंदरांची भिरांत. आणि ती भिरांतीन स्वताक वाचवंक तो जुलियाक घात करता, तिका अडचणीत घालता. कितलेम दुःखष्ट. आणि शेवटाक तो पूर्ण तोरण बदललो असता, मोडलोला असता. आणि ताका खरेंच बिग ब्रदराचो मोग लागलोला असता. म्हणल्यार व्यक्तीवरच्या राज्यानं जोडलेलो जोईत एकदम थरका पडवपी. पण हे फकत विन्स्टनाची काणी ना न्हय. बिलकुल ना. हे दाखवता कशी एक हुकुमशाही मनशाची विचार करपाची तांक, ताची स्वतंत्रताय, ताचे कितें ते स्वत्वच ना करूंक शकता. ती पार्टीचं वाक्य, जो भूतकाळाचेर नियंत्रण धरता तो फ्युचराचेर नियंत्रण धरता. जो वर्तमानाचेर नियंत्रण दवरता तो भूतकाळाचेर नियंत्रण दवरता. बरोबर. हे सगळं सांगता. इतिहास ते तांकां जाई तसो केदनाय बदलतात. आणि ह्याचा प्रभाव अजून कितले आसा पळया. आज लेजिट आम्ही बिग ब्रदर इज वॉचिंग यू, ऑरवेलियन, थॉट क्राईम, न्यूस्पीक, डबल थिंग हे शब्द वापरता. हो. सरकारांची नदर, भाषेचो दुरुपयोग, सत्य लिपोवपाचे प्रयत्न, ह्या सगळ्याविषयी उलयताना हे शब्द येतातच. म्हणल्यार हे पुस्तक फक्त एक कादंबरी ना, एक चेतावणी झाल्या. एकदम. आणि त्यांनी जे हुकुमशाहीचं चित्र रंगवलं ते फकत एका खास राजवटके पुरतना कोणच्याही परिस्थितीत लागता. जॉईम सत्ता लोकांचे विचार आणि सत्य नियंत्रित करून सोडता.
आणि त्याची ती बर्पावलीची भाषा एकदम सोपी सारखी ती त्या पार्टीच्या न्यूजपीकच्या घुसपागोंधळाक एक जबाब कशी दिसता. हो खरंच. तर ह्या सगळ्यातनं आम्ही किते घेऊन छम 1984 आमको दाखवता की निरंकुश सत्ता ती कोसली भयंकर नोदर आणि सत्याचो विप्रयास हे सगळं कशे व्यक्तीची स्वतंत्रता आणि अस्तित्व धोक्यात घालून शकता. ते कोणच्या काळात बरयलेले असले तरी अजूनही तितलेच लागू जाता. आणि एक विचार मा तोडता ने पुस्तकान दाखवलान तोसम जेन्ना भाषा आणि इतिहासांचो वापर लोकांचो विचार घडोवपाक जाता तेन्ना म्हळ्यार व्यक्तीच्या स्वताच्या अस्तित्वाच्या आणि सत्य समजुपाच्या भावनेचेर त्याचा कोसो आणि कितलो खोल परिणाम जावंक शकता.